शिवाजी महाराजांचे किल्ले हे फक्त दगडमातीचे बांधकाम नाहीत, तर हिंदवी स्वराज्याचा तो बुलंद आवाज आहेत, जो आजही सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घुमतोय. चला, या अभेद्य रक्षकांच्या शौर्यगाथेचा आज आपण शोध घेऊया. आणि सुरुवातच करूया या आकड्याने. 350 पेक्षा जास्त. विचार करा किती प्रचंड संख्या आहे ही. इतके किल्ले, हेच तर महाराजांच्या दूरदृष्टीचं आणि त्यांच्या सामरिक बुद्धिमत्तेचं सगळ्यात मोठं प्रमाण आहे. हो, आजही महाराष्ट्राच्या डोंगर रांगांमध्ये हे किल्ले तितक्याच दिमाखात उभे आहेत, जणू काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या अजोड पराक्रमाची आणि त्यांच्या दूरदृष्टीची जिवंत स्मारकच आहेत ही. हेच किल्ले त्यांच्या स्वराज्याचे मजबूत आधारस्तंभ होते. तर आजच्या या भागात आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी आपण बघूया स्वराज्याचा हा दगडी पाया कसा रचला गेला. मग काही किल्ल्यांशी जोडलेल्या अजरामर शौर्यगाथा ऐकू. त्यानंतर ह्या किल्ल्यांच्या रचनेमागचं रहस्य उलगडू आणि शेवटी या पराक्रमी वारशावर एक नजर टाकू. चला तर मग आपल्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात करूया. स्वराज्याचा दगडी पाया म्हणजे हे किल्ले एका स्वतंत्र राज्याच्या उभारणीसाठी इतके महत्त्वाचे का होते हे जाणून घेऊया. या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे स्वराज्य ही संकल्पना. सोप्या भाषेत सांगायचं तर स्वतःचं राज्य, सार्वभौम आणि आत्मनिर्भर. आणि हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी संरक्षण आणि प्रशासन या दोन्हीसाठी हे किल्लेच मुख्य आधार होते. आता आपण येऊया या चर्चेच्या सगळ्यात रोमांचक भागाकडे, दगडात कोरलेल्या शौर्यगाथा. चला, आता काही प्रमुख किल्ले आणि त्यांच्याशी जोडलेल्या अविस्मरणीय कथांमध्ये हरवून जाऊया. इथे 3 ऐतिहासिक किल्ले दिसतायत. पहिला रायगड, जिथे महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि जो मराठा साम्राज्याची राजधानी बनला. दुसरा तोरणा, महाराजांनी वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं. आणि तिसरा सिंहगड, जो तानाजी मालुसरेंच्या अतुलनीय शौर्याचा आणि बलिदानाचा साक्षी आहे. महाराजांच्या 2 राजधान्या या त्यांच्या वाढत्या साम्राज्याची कहाणी सांगतात. राजगड, उंच डोंगर रांगांमध्ये वसलेला एक अभेद्य किल्ला, ही होती पहिली राजधानी. आणि मग आला रायगड, ज्याला गडांचा राजा म्हणतात, जिथे 1674 मध्ये तो भव्य राज्याभिषेक पार पडला. ही तर जणू सार्वभौमत्वाची घोषणाच होती. महाराजांच्या प्रवासातले हे काही सोनेरी क्षण पहा. वयाच्या 13व्या वर्षे प्रचंडगड म्हणजेच तोरणा जिंकून त्यांनी भविष्याची नांदी केली. मग 1659 मध्ये प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा केलेला पराभव ही त्यांच्या युद्धनीतीची एक झलक होती. आणि 1674 मध्ये रायगडावर झालेला राज्याभिषेक सोहळा हा तर हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेचा सर्वोच्च क्षण होता. पण विजयाची अंतिम किंमत काय असते? आणि या प्रश्नाचं उत्तर कदाचित या एका वाक्यात दडलेलं आहे. गड आला पण सिंह गेला. यात विजयाचा आनंद आहे आणि त्याचवेळी एका योद्ध्याला गमावण्याचं अपार दुःखही आहे. हे शब्द फक्त तानाजी मालुसरेंसाठी नाहीत, तर स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या प्रत्येक मावळ्यासाठी आहेत. या किल्ल्यांच्या भिंती फक्त दगडविटांच्या नाहीत, त्या अशा असंख्य वीरांच्या शौर्याने आणि त्यागाने अक्षरशः भिजलेल्या आहेत. पण या शौर्यगाथा घडल्या कशा? या किल्ल्यांमध्ये असं काय होतं की ते शत्रूंना इतके अवघड वाटायचे? चला, आता या दुर्गांच्या निर्मितीमागच्या सामरिक विचारसरणीकडे वळूया. महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यात काही खास वैशिष्ट्ये हमखास आढळतात. शत्रूंना रोखण्यासाठी एकदम मजबूत तटबंदी, त्यांना चखवा देण्यासाठी गुप्त दरवाजे, वर्षभर पाणी पुरेल अशी उत्तम सोय, टेहळणीसाठी उंच बुरुज आणि भक्कम दरवाजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शत्रूला सहज पोचता येणार नाही अशा अवघड ठिकाणी त्यांची उभारणी. खरं तर या किल्ल्यांनी निसर्गाच्या सौंदर्याला सामरिक गरजेसोबत इतक्या सुंदरतेने जोडलं आहे की ते पाहणाऱ्याला प्रेरणा देतात, पण त्याचवेळी शत्रूंसाठी अक्षरशः अभेद्य बनतात. संरक्षणासाठी नैसर्गिक भूभागाचा इतका कल्पक वापर इतिहासात क्वचितच पाहायला मिळतो. आणि आता येऊया आपल्या प्रवासाच्या अंतिम टप्प्यावर, पराक्रमाचा वारसा. पाहूया की हे दगडी रक्षक इतक्या शतकांनंतरही आज आपल्यासाठी कोणता संदेश देतात. या किल्ल्यांचं महत्त्व एकाच गोष्टीत नव्हतं, ते स्वराज्याचे मुख्य आधारस्तंभ होते. युद्धकाळात सैन्यासाठी सुरक्षित ठिकाणं होती, महाराजांच्या दूरदृष्टीचं आणि धैर्याचं प्रतीक होते, आणि महत्त्वाच्या व्यापारी मार्गांचं रक्षण करणारे पहारेकरीही होते. थोडक्यात सांगायचं तर ते राज्याच्या प्रत्येक पैलूचं रक्षण करत होते. म्हणूनच महाराष्ट्राच्या भूमीवर उभा असलेला प्रत्येक किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अदम्य शौर्याची आणि त्यांच्या अद्भुत दूरदृष्टीची एक जिवंत आणि कायम प्रेरणा देणारी प्रतिमा आहे. एक क्षण विचार करूया, जर या किल्ल्यांचे दगड बोलू शकले असते तर आजच्या जगात ते आपल्याला नेतृत्व, रणनीती
आणि दूरदृष्टीबद्दल कोणते अनमोल धडे देऊ शकले असते